स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 किंवा 9172571627. भादोली शिगाव रोडवर भर दुपारी टेम्पोला भीषण आग, 4 लाखाचे नुकसान. अग्निशमन दलाची तत्पर कारवाई. पेठवडगाव परिसरात बुधवारी दिनांक 1 एप्रिल रोजी भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास टेम्पोला अचानक आग लागून सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. भादोली शिगाव रोडवर ही घटना घडली असून वेळीच अग्निशमन दलाने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार रियाज हजारी यांनी 4 महिन्यापूर्वी चोलामंडलकडून कर्ज घेऊन अशोक लेलँड कंपनीचा बॉस 2020 मॉडेल हा छोटा टेम्पो MH12SX0056 खरेदी केला होता. सांगली जिल्ह्यातील बागणी येथून शिरोलीकडे भाड्यासाठी जात असताना दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास भादोली गावच्या हद्दीत टेम्पोच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. चालकाने तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून पाहणी सुरू केली असता काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत टेम्पोचे संपूर्ण वायरिंग, इंजन तसेच पुढील भाग जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. चालक गणेश नायकवडी, फायरमन अंकुश कदम, कार्तिक शिंदे, सुनील महाडिक तसेच पोलीस कर्मचारी महेश गायकवाड यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली. या आगीत चालकाचे अंदाजे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असून पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सदर घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात रात्री 8 वाजता झाली आहे. दरम्यान आग लागल्यामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.